नमस्कार. जय महाराष्ट्र. कायद्याची गोष्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मागच्या वर्षी भारतीय दंड संहिता आणि नव्याने त्या कायद्यामध्ये जे काही बदल होणार होते त्या संदर्भामध्ये कायद्याचं बोला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधला. आणि यावर्षी पुन्हा एक असा आणखी एक कायद्याचा महत्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येतोय. अर्थात हा जो मी कायदा सांगणार आहे, त्या कायद्याची गोष्ट म्हणजे काय, प्रत्येकाच वेळेला माणसं गोष्टी वेळेला असतात म्हणून प्रत्येक वेळेला गोष्टी रूपानच ते ऐकावं असं नाहीये. पण एक महत्वपूर्ण बाब या दृष्टिकोनातून कायद्याची गोष्ट असं आपण त्याला नाव ठेवलंय. तर ही कायद्याची गोष्ट असणार आहे एका आगळ्या वेगळ्या विषयावरती. आता आगळा वेगळा असं म्हणता येणं जरी उचित नसलं तरी तो दैनंदिन वापरात आहे, परंतु चर्चेत मात्र अजिबात नसतो. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण त्या संबंधित एखादं काम हातामध्ये घेतो तेव्हा आपल्याला त्याचं महत्व समजतं, किंवा तेव्हा आपल्याला त्याबाबत अजिबातच बेसिक काहीच माहिती नसतं. तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे, हे आपल्याला माहीत करून घ्यायला हवं, किंवा त्याबद्दलच्या काही न्यायिक प्रक्रिया पूर्ण करत असताना आपल्याला त्याच्याबद्दल असणारा ज्ञानाचा अभाव, त्याची आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून शेतकरी किंवा सामान्य माणसं, सामान्य नागरिक ह्या सगळ्यांनाच उपयोगी पडणारा असा एक महत्वाचा कायदा, या कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. आता कायद्याची गोष्ट हे या कायद्यापुरतं हे चॅनल असेल, आणि माझ्याकडून मी जे सांगेन ते मला जेवढं समजलेलं आहे, जेवढं माहिती आहे तेवढं मी नक्की सांगायचा प्रयत्न करेन. कदाचित एखादी गोष्ट राहू शकते, तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. परंतु एवढं मात्र नक्की आहे की मी जो कायदा सांगणार आहे त्या कायद्याबद्दल आपल्या मनात असणारी एक अनामिक भीती किंवा अज्ञान किंवा त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी, उत्सुकता, कुतूहल, या सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न मात्र माझ्याकडून 100% होणार आहे. कारण तुमच्यासमोर एखादी माहिती सांगत असताना ती अपुरी, अर्धवट आणि खोटी येणार नाही याची मी पुरेपूर दक्षता घेतलेली आहे. आणि म्हणून आपल्या समोर कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी कायद्याचा अभ्यासक संतोष जाधव आजपासून आपल्यासोबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या आणि जी माणसं, ज्या माणसांचं विशिष्ट प्रकारच्या जमिनीवर ज्यांचं नाव आहे मालक म्हणून, भोगवटादार म्हणून किंवा भाडे करार करून, जी माणसं जमिनीचा, जागेचा किंवा जमिनीवर, जागेवर वापरात असलेल्या इमारतींचा जी माणसं वापर करतायत, कर भरतायत, महसूल भरतायत, अशा सर्वांना उपयोगी पडेल असा हा जमीन महसूल संहिता 1966 हा जो कायदा आहे, तो कायदा मी तुम्हाला ते किती दिवस चॅनल मला हे चालवावं लागेल माहिती नाही, कारण आपल्या शंका, कुशंका, प्रतिक्रिया ह्या सगळ्या येत एक एक कन्सेप्ट क्लिअर करत जाण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आज बेसिक म्हणजे प्राथमिक माहितीचा हा माझा व्हिडिओ आहे. आत्ताच 3.5 मिनिटं झालायत. पुन्हा अजून किती दिवस, किती मिनिटाचे किती व्हिडिओ होतील सांगता येत नाही, पण मी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी तुमच्याशी प्रयत्न करणार आहे. आता मी जो कायदा तुम्हाला सांगतोय, जमीन महसूल संहिता 1966, आता कसं आहे की एखाद्या कायद्याची माहिती, आता या कायद्याबद्दलची माहिती युट्यूबवर यापूर्वी अनेक जणांनी शेअर केलेली आहेच, किंवा गुगलवर सर्च केलं की बरीचशीच माहिती येतेच. यापेक्षा वेगळं मी काय सांगणार आहे ते तुम्हाला माझं ऐकल्यानंतरच समजणार आहे. परंतु हे सगळं झाल्यानंतर आता मला माहिती मिळालेली आहे, आणि या आधारे मी काहीतरी न्याय प्रक्रियेमध्ये माझं मत किंवा माझा निर्णय किंवा एखादा दावा दाखल करायचा असेल किंवा एखादी तक्रार दाखल करायची असेल तर त्या संदर्भामध्ये, किंवा एखाद्या बाबतीत न्याय मागायचा असेल या कायद्याशी संबंधित, तर लगेचच मला ज्या कायद्यात तरतुदी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे, किंवा आम्ही जे आता चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू ते घेऊन आपण लगेचच न्यायदेवतेच्या दारामध्ये उभा राहू शकणार नाही आहात, याची जाणीव तुम्हा प्रत्येकांना, दर्शकांना, ऐकणाऱ्यांना असायला हवी. कारण कुठलाही कायदा हा तो काळाच्या कसोटीवर तपासून बघितला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक कायद्यामध्ये कालानुरूप घडणाऱ्या खटल्यानुसार
केस लॉज नुसार तो डेव्हलप होत गेलेला असतो, सुधारत गेलेला असतो. मूळ कायद्याची संहिता किंवा मूळ कायदा आणि त्यानंतर त्यावर उद्भवलेले खटले, त्यावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, या सगळ्यातून कायद्याचं एक नवं रूप आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून अशा प्रकारची माहिती ऐकल्यानंतर हा एक मात्र आहे, तुम्हाला याच्यातून बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या बाबतीत जमिनीशी संबंधित कुठलीही न्यायिक समस्या उद्भवली आणि जर तुम्हाला वकिलांकडे कोर्टात जायची वेळ आली तर तुम्हाला मात्र बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळं तुम्हाला वकिलांशी बोलताना किंवा महसूल खात्यातल्या अधिकाऱ्यांशी बोलताना तुम्हाला ते अतिशय सहज आणि सोपं होणार आहे. किंवा तुम्हाला त्या गोष्टी, या कायद्यातल्या या गोष्टी समजलेल्या असल्यामुळं, तरतुदी समजलेल्या असल्यामुळं तुम्ही नेमक्या प्रश्नामध्ये तुमची समस्या मांडू शकणार आहात, की ज्याच्यामुळं तुमचा आणि वकिलांचा आणि अधिकाऱ्यांचा वेळ वाचणार आहे आणि एक प्रकारे तुम्हाला थोडीशी बेसिक माहिती आहे या आधारावर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा समोरच्या व्यक्तीचा बदललेला असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या बाबतीमध्ये थोडंसं माहिती आहे, यामुळं तुमचा अप्रत्यक्ष समोरच्या अधिकाऱ्यावर प्रभाव सुद्धा पडणार आहे आणि म्हणून याचं बेसिक ज्ञान असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अर्थात मी तुम्हाला सांगितलं की अनेक जणांनी युट्यूबच्या माध्यमातून किंवा पुस्तकांच्या माध्यमातून या कायद्याविषयी सविस्तर माहिती समोर आणलेलीच आहे. तथापि मी तुम्हाला तोच कायदा, तीच माहिती, तीच गोष्ट सोप्या भाषेमध्ये, थोड्या आणि मोजक्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे, की ज्यामुळं तुम्हाला किचकट वाटणारा, अवघड वाटणारा आणि याच्याशी आपला काय संबंध नाही, हे काय आपल्याला समजणार नाही, हे काय आपल्याला जमणार नाही किंवा याच्यात डोकंच लावायला नको, अशा प्रकारे एक नकारात्मक जी भूमिका या कायद्याबद्दल तुमच्या मनामध्ये असते, जी अनामिक भीती असते, ही अनामिक भीती मात्र तुमची दूर होणार आहे. आता दुसरं एक मला सांगायला आवडेल की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 हा जो विषय आहे, हा जसा शेतकऱ्यांसाठी किंवा जी माणसं जमिनीचा उपभोग घेत आहेत, मालक म्हणून, भोगवटदार म्हणून, भाडेकरू म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणाने त्या जमिनीशी त्यांचा संबंध आलेला आहे आणि अशा व्यक्ती सोडून अजून कोणाला या कायद्याची माहिती उपयोगाला येईल तर मग लॉचं शिक्षण घेणारे, BLLB असतील किंवा LLB 3 विद्यार्थी असतील, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा, मग राज्य सेवा आयोग असेल किंवा लोकसेवा आयोग असेल किंवा इतर सरळ सेवा असतील, तलाठी, महसूल खात्यातल्या विशेषतः ज्या स्पर्धा परीक्षा असतील, त्या सर्वांसाठी या कायद्याची माहिती नगर भूमापनच्या बाबतीमध्ये असेल किंवा भूमी अभिलेखच्या काही जागा असतात किंवा मोजणीदारच्या परीक्षा असतात, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जमीन महसूल संहिता 1966चा उपयोग हा पावलोपावली होणार आहे. आणि म्हणून कायद्याचा अभ्यास करणारे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि महसूल खात्यामध्ये वर्षानुवर्ष खेटे घालणारे सामान्य नागरिक या सर्वांसाठी माझ्या या कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनेलचा नक्की उपयोग होईल अशी मला आशा आहे. आणि म्हणून या कायद्याच्या माहितीला सुरुवात करत असताना काही थोड्या अशा प्रारंभिक बाबी मी तुम्हाला सांगितल्या. तर तुम्ही नक्की पुढच्या काळामध्ये माझं हे चॅनेल सबस्क्राईब करा, आपल्या संबंधितांना सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे माझ्या पुढच्या ज्या काही व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. लाईक्स करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. काही खटकलं तर तुम्ही जरूर मला प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्या भावना, आपल्या भूमिका, आपल्याला असणारी माहिती माझ्या ज्ञानात भर पडण्यासाठी आपण अवश्य द्या. आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. आता कोड म्हणजे मराठीमध्ये त्याला संहिता असं म्हटलं जातं. आता हे राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी कायद्याच्या नावाचा सुद्धा अभ्यास असणं महत्वाचं आहे. आता एरवी आपण म्हणतो की ग्राहक संरक्षण अधिनियम किंवा कायदा असं म्हणतो आपण. कायदा आणि संहिता या दोन शब्दामध्ये फरक आहे. इथून सुरुवात आपल्याला करावी लागते. अनेक युट्यूब चॅनल मी पाहिले, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं या कायद्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या कायद्याकडे आपण बघतो किंवा या माहितीकडे बघतो, तेव्हा जास्तीत जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे. तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता असा शब्द प्रयोग आहे. तर संहिता, इथं महाराष्ट्र जमीन महसूल कायदा हा शब्द का नाहीये, इथं संहिता हा का शब्द आहे? तर संहिता आणि कायदा याच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आहे.
तर कायदा हा स्पेसिफिक असतो. जसं की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आपण ऐकलेलं आहे किंवा आपल्याला माहिती आहे, किंवा याशिवाय आपल्याला अजून बाकीचे काही कायदे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आपण म्हटलेला आहे, किंवा अशा प्रकारचे जिथे ऍक्ट हा शब्द येतो किंवा कायदा हा शब्द येतो तो स्पेसिफिक सब्जेक्टला मॅटर करतो, म्हणजे एका विशिष्ट विषयाला धरून तो आलेला असतो. परंतु इकडे संहिता म्हटलं की तो अनेक नियमांचा, अनेक कायद्यांचा संच आहे असं देखील म्हणता येऊ शकतं. लक्षात येते का? संहिता म्हणजे अनेक कायद्यांचा किंवा अनेक नियमांचा, पोटनियमांचा एक संच असतो. तर कायदा हा स्पेसिफिक एकाच विषयावर अवलंबून असतो किंवा आधारित असतो. तर आता तुम्ही म्हणाल मग जमीन महसूल संहितेमध्ये असे कुठले कायदे आहेत? तर जमीन महसूल संहितेमध्ये असे कुठलेही फार वेगवेगळे कायदे समाविष्ट नाही, तो एकच कायदा आहे. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक संहिता ही अधिनियम असते, परंतु प्रत्येक अधिनियम ही संहिता नसते. जसं तुम्हाला माहिती आहे की हिंदू कोड बिल, त्याच्यामध्ये हिंदू कौटुंबिक कायदे आहेत, त्याच्यामध्ये एकाखाली एक मग वारसा कायदा आहे, विवाह कायदा आहे, किंवा त्याच्या खाली बाकीचे बरेचसेच कायदे आहेत, दत्तक विधान सारखा. ह्या सगळ्या कोड म्हणजे एका स्पेसिफिक सब्जेक्टच्या अनुसरून असणारे वेगवेगळे कायदे आहेत, त्याला आपण कोड किंवा संहिता असं म्हणतो. तसं इकडे ग्राहक संरक्षण कायदा हा फक्त ग्राहकांशी मॅटर करतो, ग्राहकांशी डील करतो, कंझ्युमरशी डील करतो, म्हणून आपण त्याला फक्त कायदा म्हणतो, त्याच्यामध्ये परत वेगळे कायदे नाहीयेत. तसं इकडे संहिता म्हणजे जमिनीशी संबंधित असणारे सगळे कायदे आहेत का असं म्हणता येतं, परंतु तसं प्रत्यक्षात नाहीये. इथं मात्र आपल्याला या तत्वाचा इथं उपयोग लक्षात येतो. एक तत्व कायद्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की प्रत्येक संहिता ही अधिनियम असते. म्हणजे इथं जमीन महसूल संहिता हा अधिनियम म्हणूनच वापरात घ्यायचा आहे किंवा समजायचा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्येक अधिनियम ही संहिता नसते. लक्षात येते का? म्हणजे कायदा हा स्वतंत्र सेपरेट एखाद्या विषयापुरता असतो, तर संहिता ही एखाद्या विषयावर अनेक प्रकारचे केलेल्या कायद्यांचा समूह असतो किंवा संच असतो. बस, याच्यापेक्षा वेगळ्या भाषेत सांगण्याची काहीच आवश्यकता नाहीये. तर आपल्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड, जसं माहिती, मी कोडच्या जर अनुषंगाने गेलो तर आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, त्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, म्हणजे अशी एक कायद्यांची एक समूह असतो, गठ्ठा असतो, संच असतो, त्याला कोड या परिभाषेमध्ये गणलं जातं कायद्याच्या क्षेत्रामध्ये. आणि म्हणून आपण कोड म्हणजे संहिता आणि अधिनियम म्हणजे कायदा यामधला आपण थोडा थोडा हा फरक समजून घेतला पाहिजे. आता या कायद्यामध्ये नेमकं काय आपल्याला बघायचं आहे? या कायद्यामध्ये आपल्याला नेमकं किती प्रकरणं आहेत, किती सेक्शन्स आहेत, किंवा त्यातली आपल्याशी संबंधित किती सेक्शन आहेत, हा कायदा कधी लागू झाला, आणि या कायद्याचा आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नेमका कशा प्रकारे उपयोग होणार आहे, या सगळ्यांची माहिती तुम्हाला माझ्या या कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज, क्वचित एखाद्या दिवशी खंड पडेल, परंतु दररोज तुम्हाला या बाबतीमध्ये अधिकाधिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. जवळपास 13.5 मिनिटांचा हा व्हिडिओ झालेला, हा बेसिक प्रारंभिक आहे. हा कायदा जमीन महसूल संहिता 1966 ला लागू झाला, मग त्याच्या आधी काही कायदे नव्हतेच का? मग कशा प्रकारे हे जमिनीच्या बाबतीतलं नियंत्रण केलं जायचं, त्याची काही पार्श्वभूमी आहे. तेव्हा विशेषतः लॉचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे उपयोगाला येण्याची शक्यता आहे की जमीन महसूल संहिता 1966 या कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघावी लागेल. आणि म्हणून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जमीन महसूल संहिता 1966चं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड म्हणजे कायदेशीर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, हा कायदा कधीपासून अस्तित्वात आहे, त्याचा विकासाचे टप्पे काय आहेत, मग ते कशा प्रकारे आजचं आधुनिक रूप जे कायद्याचं आहे ते इथपर्यंत कसं आलेलं आहे, या सगळ्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तेव्हा उद्या माझ्या या कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलची नक्की वाट बघा, माझ्या नोटिफिकेशनची नक्की वाट बघा, आणि त्यासाठी आत्ताच लगेचच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.